आणि बाबासाहेबांना यात चुकीचं ठरवण्याची काहीच गरज नाहीये. त्यांच्या काळात जा भारत कसा होता आणि भारतामध्ये हिंदू लोक आपल्याच बांधवांसोबत कसं वागत होते ते जाऊन बघा. त्याच्यानंतर तुम्हाला मग एक उच्च कोटीच्या विद्वान समाज सुधारकाचा आक्रोश समजून येईल. मृत्यूच्या 3 महिन्यांपर्यंत ते प्रयत्न करत राहिले की सुधरतील सुधरतील, हा धर्म सुधरेल सुधरेल सुधरेल. नाही ऐकलं लोकांनी त्यांचं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की अंत निकट आहे, तेव्हा म्हणाले या तुम्हाला सगळ्यांना मी जर या स्थितीमध्ये सोडून निघून गेलो तर ही जी वर्णव्यवस्था आहे ती तुमचं शोषण करतच राहील. त्याग करा. नमस्कार सर. सर, आज बौद्ध पौर्णिमा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी दीक्षाभूमी आहे नागपूरमध्ये, अ, जे धर्मपरिवर्तन केलं होतं बौद्ध धर्मात, त्याच्यात 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या. त्यात मग खूप साऱ्या प्रतिज्ञा अशा पण होत्या. त्यात 1-2 गोष्टी अशा पण होत्या, की मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना मानणार नाही. भगवान बुद्धांनाही विष्णूचा अवतार मानणार नाही. तर हे जे हिंदू धर्म किंवा सनातन धर्माशी रिलेटेड आपले जे ग्रंथ आहेत, उपनिषद, वेदांत किंवा वेद नाहीतर गीता, यांच्याशी जो समाजाचा एक हिस्सा आहे, तो अ, अनभिज्ञ आहे आणि त्याच्यापर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. कारण जे जे पण लोक आदर्श मानतात बाबासाहेबांना, ते जे गीता असेल किंवा उपनिषद असतील, यांना हिंदू धर्माचा हिस्सा मानतात. तर जे अंतिम सत्य आहे, जी मुक्ती आहे किंवा वेदांताचा जो सार आहे, ते अद्याप त्याच्यापासून दूर आहेत आणि ते याच्या जवळही येऊ इच्छित नाहीत. तर त्यांना याच्या जवळ कसं काय आणू बघा, शकतो आपण? कोणतंही औषध असं नसतं ज्याचे साईड इफेक्ट नसतील. आणि औषध तर द्यावंच लागतं. नाहीतर रोग्याला वाचवणं अवघड होऊन जाईल. हं? जर खोटी आणि शोषिक धार्मिकताच बंधन बनत असेल, तर कसं नाही म्हणायचं देशाच्या जी कमीत कमी 20% लोकसंख्या आहे. मी कमीत कमी म्हणतोय, जर वाढवाल तर ती 50%च्या पुढे निघून जाईल. तर ह्यांना कसं नाही म्हणायचं की या शोषक धार्मिकतेचा त्याग करा. म्हणावं तर लागेलच. आणि मग त्या प्रक्रियेमध्ये जी शोषक धार्मिकता आहे तिच्या प्रतीकांनाही धुडकावून लावा असं म्हणावं लागतं. बाबासाहेब म्हणाले, जर हे सगळं पकडून ठेवलं तर तुमचं शोषण होतच राहील. हे सगळं पकडून ठेवाल तर तुमचं शोषण होतच राहील. आणि तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे की जेवढे सुद्धा पौराणिक प्रतीक होते किंवा मग शोषणाचे प्रतीक होते, त्यांना सोडण्याच्या सोबतच जे तत्वज्ञान आहे त्याला सुद्धा खूप लोकांनी सोडून दिलं. हे चुकीचं झालं. हा कोलॅटरल डॅमेज झाला. त्यालाच मी वारंवार म्हणतो ना, थ्रोइंग द बेबी आउट विथ द बाथ वॉटर. तुमचे ते सर्व शुभचिंतक होते, धार्मिक सुधारक, समाज सुधारक. त्यांनी तुम्हाला तो भाग त्याग करायला सांगितला होता जे धार्मिकतेचं अगदी सडलेले अंश आहेत. हं? परंतु आपण त्यांच्या म्हणण्याचा आधार बनवून त्या धार्मिकतेच्या केंद्राचाच त्याग केला. धार्मिकतेच्या केंद्रालाच जर त्यागायचं होतं, तर बाबासाहेब फक्त हे म्हणाले असते ना, की आता मी हिंदू नाहीये. त्यांनी म्हटलं की मी हिंदू नाहीये, पण मी बुद्धांना शरण जातोय. बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. विचार करा याच्यावर थोडा.
ते हे पण तर म्हणू शकले असते की मी अनिश्वरवादी झालोय, मी नास्तिक झालोय, मी कोणताच धर्म नाही मानत. त्यांनी हे मान्य केलं की धर्म मनुष्याची केंद्रीय गरज आहे. तर त्यांनी धर्म नाही सोडला. आणि हिंदू धर्मामध्ये सुद्धा त्यांनी सुधारण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. पण समाजच बदलण्यासाठी तयार नसेल तर काय करणार? त्यांनी धार्मिकता सोडली नाहीये. त्यांनी त्या समाजाला सोडलं आहे, जो आपली शोषक वृत्ती सोडायला तयारच नाहीये. आणि त्याच शोषक वृत्तीला पुढे घेऊन जाण्यासाठी जिने धर्माला देखील विकृत करून ठेवलंय. बाबासाहेब म्हणाले, अशा समाजाला देखील म्हणा टाटा बाय बाय. आणि त्या समाजाने धर्मामध्ये जितके विकार निर्माण केले त्या विकारांना देखील म्हणा बाय बाय, की चालते व्हा. पुन्हा एकदा विचार करा, जर धार्मिकताच वाईट असती तर बाबासाहेब बौद्ध का बनले असते? का बनले असते? धार्मिकता वाईट नाहीये. धार्मिकतेमध्ये जितके आपण प्रदूषक तत्व मिसळले आहेत, आपल्या स्वार्थासाठी जे सगळे वाईट आहेत त्यांचा त्याग करायचा असतो. रिलिजियस नोशन्स जे म्हणाला होतात, रिलिजियस रिलिजियस नोशन्स. नोशन ऐकून तर असं वाटतं की एखादी हलकी फुलकी गोष्ट आहे. ते विष आहे. आपण ज्याला धर्म समजतो ते विष आहे. बाबासाहेब असं म्हणत होते की ते विष दूर करा. सामान्य माणूस ज्याला आपल्या जीवनामध्ये धर्म असं समजतो, तो धर्म नाहीच आहे. आणि केवळ बाबासाहेब नव्हे, तुम्ही वैदिक ऋषींना सुद्धा घेऊन या, ते सुद्धा डोक्याला हात लावतील, म्हणतील आम्ही हा धर्म शिकवला होता. हा जो तुम्ही अंधविश्वास आणि तऱ्हेतऱ्हेच्या कुरीती आणि प्रथा आणि परंपरा यांना धरून चालताय, आम्ही हा धर्म शिकवला होता. जातीयवादी. हे जे तुम्ही फक्त जातीवादच नाही, जातीमध्ये असं वाटतं की कोणा दुसऱ्याचं शोषण होतंय. सामान्य माणूस, सामान्य हिंदू जो धर्माला धरून चालतोय, तो त्यात स्वतःचं देखील शोषण करतोय, स्वतःच्या परिवाराचंही शोषण करतोय. तो जगाला सुद्धा जगू देत नाही आणि स्वतःही जगत नाही आणि प्रकृतीचंही शोषण करतो. हे काही असं नाहीये की त्याची जी गोष्ट आहे ती फक्त काही जातींच्या विरुद्ध आहे. त्याची जी गोष्ट आहे ती ऋषींच्याही विरुद्ध आहे. बघा, आपण दोन गोष्टींना कधीही एकसारखं समजू शकत नाही. वेगवेगळं पाहत नाही. आपल्याला असं वाटतं की एक असतो समाज, एक असतो समाज. आणि एक असतो तो आध्यात्मिक माणूस, जो ह्या समाजापासून अगदी वेगळा होऊन समाजाला सुधारू पाहतो. हे नीट समजून घ्या. समाज आहे आणि समाज असतो साधारण लोकांचा आणि मिडिऑकर लोकांचा. तर जशी त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी व्यवस्था बनवली त्यावरच ते चालत राहतात. अशाच समाजामधले काही खूप विद्रोही, प्रतिभाशाली आणि असामान्य लोक जन्माला येतात, जे म्हणतात की आम्हाला या सामाजिक व्यवस्थेमध्ये राहायचंच नाहीये. जुन्या काळात असे लोक समाज, त्याची व्यवस्था आणि समाजातल्या चार भिंतींचं थेट उल्लंघन करून अगदी वेगळे होऊन जायचे. वेगळे ह्याचसाठी व्हायचे कारण की ते समाजात राहूच शकत नव्हते. त्यांचा जीव गुदमरला असता किंवा समाजाने त्यांना मारून टाकलं असतं. तर ते वेगळे होऊन जायचे. त्यांना आपण ऋषी म्हणतो. ते विद्रोही होते. ते समाजाचे विद्रोही होते. हा समाज आहे, हे समाजाचे विद्रोही आहेत. हे झाले ऋषी. तिथे त्यांनी बसून समाजाला सुधारण्याचा खूपसा प्रयत्न केला. त्याच प्रयत्नाचं नाव आहे तत्वज्ञान, फिलॉसॉफी. आता समाज एका चालीरीतीनुसार चालतोय, तिचा एक साचा आहे. आणि ऋषींचा अगदी एक छोटासा समुदाय आहे, जो पूर्णपणे एक नवीन गोष्ट सांगतोय समाजाला. त्यांना म्हणतो की तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही जुन्या अंधारात चालताय, समजून घ्या, जागे व्हा. थोडं स्वतःला जाणून घ्या. समाज हा शोषणावर चालतो आणि प्रत्येक तऱ्हेचं शोषण. माणूस स्वतःचं शोषण करतो, दुसऱ्यांचंही शोषण करतो, शेजाऱ्यांचंही करतो, आपल्या पत्नीचंही करतो, आपल्या मुलांचं शोषण करतो आणि स्वतःचंही शोषण करून घेतो. समाज ह्या प्रकारे चालतो, स्वार्थांवर. ऋषींनी म्हटलं, स्वार्थावर जे जीवन चाललंय आणि स्वार्थावर जो समाज चाललाय तो जगण्यायोग्य नाही.
तर समाज जे काही चालवत होता ते सगळं सामाजिक व्यवस्थेमध्ये येतं. त्यात मग तुम्ही आपलं वर्णाश्रम घ्या. खूप सारं जे स्मृती साहित्य आहे ते सामाजिक आहे. त्याला म्हटलंही गेलंय की ते जे पूर्ण स्मृती साहित्य आहे ते पूर्ण सामाजिकच आहे. ते मनुष्याने लिहिलंय, ते समाजाने लिहिलंय. आणि ऋषी जे समाजातून विलग झाले होते त्यांच्या साहित्याला श्रुती म्हटलं गेलं, त्याला अपौरुषेय म्हटलं गेलं. म्हटलं गेलं नाही. बघा, ही काही मनुष्याच्या साधारण मनाची उपज नाहीये. हे अपौरुषेय आहे. स्मृती जे साहित्य आहे त्याला कधीच म्हटलं गेलं नाही की हे मनुष्याने नाही लिहिलंय. ते मनुष्याने लिहिलंय आणि मनुष्य ते आजही लिहू शकतो. त्यात काही रोकटोक नाहीये. ते आजही लिहू शकता. स्मृती साहित्यामध्ये काय काय येतं? ह्या सगळ्या ज्या अनेक स्मृती आहेत त्या आल्या. त्याच्यात धर्मसूत्र आली, धर्मशास्त्र आली, इतिहास ग्रंथ आले आणि पुराण आले. हे सर्व स्मृतींमध्ये येतं. हे सगळं स्मृतींमध्ये येतं. समाज यांनाच तर घेऊन चालत होता. ऋषींनी तत्वज्ञान रचलं. ऋषींपासून वेदांत आलं. वेदांत हे सगळं जे चालत होतं त्याच्या विरोधात विद्रोह आहे. पण आपल्याला हे समजत नाहीये. तर हा जो समाज आहे तर ह्याला असं समजा की आजारी लोकांचा एक समुदाय आहे. हजारो आजारी लोक आहेत, लाखो आजारी लोक आहेत. आणि इथे ऋषी आहेत, त्यांना समजा की हा डॉक्टरांचा छोटा समुदाय आहे. 10-20 डॉक्टर. हजारो आजारी लोक, 10-20 डॉक्टर. आणि हे आजारी लोक असेच आजारी नाहीयेत. यांची जुनी सवय आहे आजारी पडायची. यांनी घाणेरड्या पद्धती पकडून ठेवल्यात आजारी पडण्यासाठी आणि यांना आपला आजार सोडायचाही नाहीये. त्यांनी आजाराच्या पक्षात आपली पुस्तकही लिहून टाकली. तो आजार यांच्या पुस्तकातही दिसून येतोय. ऋषींनी तिकडे जाऊन खूप प्रयत्न केला या आजारी लोकांना स्वास्थ्य देण्याचा. आजारांमधीलच एका मोठ्या आजाराचं नाव आहे जात. मोठा आजार आहे हा. तर ऋषींनी मग जे ग्रंथ लिहिले ते सगळे जातीच्या विरोधात आहेत. आपल्याला काय वाटतं की जातीच्या विरोधात आवाज उठवणं फक्त मागील 100-200 वर्षात झालंय? नाही. जातीच्या विरोधात बोलणं वेदांताच्या काळापासून होतंय. मी एवढ्या वेळेस तुम्हाला सांगितलंय, एक संपूर्ण उपनिषदच समर्पित आहे जातीचा जोरदार विरोध करण्यासाठी. वेदांताचा पूर्ण मर्मच जातीला कोणतीच स्वीकृती देत नाही. तर ऋषी इकडे बसून समाज सुधारण्यासाठी पूर्ण चेष्टा करत होते, पण समाज सुधारायला तयारच नाही. त्यांचं बोलणं ऐकायला कोणी तयार नाही. आणि मग वरवर दाखवण्यासाठी सन्मान दिला की अरे ऋषी आहेत, ऋषी आहेत. पण त्यांचं म्हणणं आजपर्यंत ऐकलं कोणी? ऋषी समजावतायत इथे कोणी ऐकत नाहीये. ते समजावतायत इथे कोणी ऐकतच नाहीये. त्यांच्या ग्रंथांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलं आहे की अरे लोक हो, तुमच्या सगळ्या मान्यता, सगळ्या परंपरा, तुमचे सगळे आग्रह खोटे आहेत. तुम्ही ज्या कल्पनाही करून बसला आहात त्या सगळ्या खोटे आहेत. ऋषी हे समजावत होते, पण समाजात कोणी ऐकायलाच तयार नाही. पण आज स्थिती अशी झाली आहे की आपल्याला समजतच नाहीये की समाज रुग्ण होता, ऋषी डॉक्टर होते जे ह्या रुग्णाच्या सवयींना सुधरवू पाहत होते. आणि आज आपण असं म्हणतोय की ऋषी पण ह्याच समाजाचा भाग होते. आज आपण म्हणतोय ऋषींनीच आजार पसरवलाय. हेही न बघता की त्यांनी प्रिस्क्रिप्शन काय दिलं होतं. एकदा ऐका तरी ते काय बोलतायत. त्यात ते कुठे जातीबद्दल बोललेत. उलट त्यांनी जातीला पळवून पळवून पछाडलंय की तुमची सगळ्यात मोठी मूर्खता जाती आहे हे ऋषींनी म्हटलंय. ऋषी काय करतील? त्यांच्याकडे तोफ गोळे बंदूक तर नाहीयेत. ते कसे सुधारतील समाजाला? ते केवळ बोलू शकत होते आणि ते बोलले, पण त्यांचं कोणी ऐकलंच नाही तर काय करणार बिचारे? आणि आज रोख असा आहे की आपण जातीवादाचा आरोप या ऋषींवर करतोय. ऋषी म्हणजे जे तत्वज्ञानी ऋषी होते. आम्ही म्हणतो यांनी केलं. आणि ही अगदी अशी गोष्ट आहे की अगदीच निम्न दर्जाचे स्टुडंट असतील, जसा आपला एकंदर समाज आहे. आणि शिक्षक समजावू पाहतायत. आणि शिक्षक त्यांना खूप चांगलं पुस्तक देत आहेत जे त्यांनी स्वतः लिहिलंय. खूप उत्तम पुस्तक आहे. जर वाचलं तर तुम्ही पास व्हाल. पण स्टुडंट्स तर कोणी कॉमिक बुकमध्ये व्यस्त आहेत, कोणी मनोरंजनाच्या पुस्तकात रमलंय, कोणी उडत्या घोड्यांची कल्पना करणारं कॉमिक घेऊन वाचत बसलंय, कोणी दुसरं वाचतंय. प्रत्येकाची आपापली पुस्तकं आहेत. आणि शिक्षक म्हणतोय मी जे पुस्तक देतोय ते वाचा, हे उपनिषद आहे, हे वाचा.
पण हे जे सगळे विद्यार्थी बसले ते सगळे नालायकपणा करतायत. प्रत्येकजण आपापल्या मनोरंजनाचं पुस्तक घेऊन बसलंय. शिक्षकांचं पुस्तक मात्र कोणी वाचलंच नाही. आणि वेळ सरत गेला आणि कालांतराने हे सगळे स्टुडंट्स फेल झाले. आणि आता हे फेल झाले तरी शिक्षकाला मारतायत. म्हणतायत, शिक्षक तू होतास, तू आम्हाला पास का नाही केलं? ते कसे पास करणार? त्यांनी जे पुस्तक दिलं होतं ते कधी वाचलं? भारतामध्ये आजही किती लोकांनी भगवद्गीता खरोखर वाचलीये? किती लोकांनी वाचलीये? रिबू गीता किती लोकांनी वाचलीये? अवधूत गीता किती लोकांनी वाचलीये? सांगा तरी. शिक्षकांनी जे पुस्तक दिलं होतं ते कोणीच नाही वाचले. प्रत्येकाने आपापल्या मनाचं केलंय. स्वतःच्या मनाचं करून सगळे फेल झालेत आणि फेल झाले तर शिक्षकाला मारतायत. आणि शिक्षकांचं पुस्तक जाळतायत. म्हणतायत उपनिषद जाळा, याच्यामुळे सगळा अवडंबर माजला. उपनिषदांमुळे अवडंबर माजलाय? तुम्ही उपनिषद वाचलंच केव्हा? ते स्वतःचं पुस्तक जाळत नाहीये, ते शिक्षकाचं पुस्तक जाळतायत. म्हणतात की हे पुस्तक सगळ्यात खराब आहे. पण शिक्षकांचं पुस्तक तुम्ही वाचलंच केव्हा? शिक्षकांचं बोलणं तुम्ही ऐकलं तरी का? लक्षात येतंय का? गलिच्छपणा सोडायचा असतो, सत्य सोडायचं नसतं. आणि गलिच्छपणा सोडायलाच हवा. बाबासाहेब बरोबरच होते. ते म्हणाले की धर्माच्या नावावर इथे फक्त 99% घाणच शिल्लक राहिली आहे. त्याचा त्याग करा. जर गवताच्या भाऱ्यामध्ये हिरा असेल तर तो हिरा थोडीच सोडाल की सोडाल? गवत सोडलं, फार चांगलं केलं, पण हिरा सोडू नका. आणि हिरा आहे हे म्हणू नका की हिरा नाहीये, हिरा आहे. वैदिक धर्म जो आहे त्याच्या केंद्रभागी जात नाहीये, त्याच्या केंद्रभागी वेदांत आहे. जर कोणी तुम्हाला विचारलं की वैदिक धर्माचा आधार काय, तर हे म्हणू नका की जातीवाद आधार आहे. त्याचा आधार वेदांत आहे. वेदांत एक तत्वज्ञान आहे, एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याहून मोठं तत्वज्ञान कुठेच नाहीये. हे मी म्हणत नाहीये. तुम्ही जाऊन कोणतेही तत्वे त्याला विचारा, तोही हेच सांगेल. द फिलॉसॉफी ऑफ द सेल्फ. पूर्ण विषयच संपतो इथे येऊन. त्याला कसं तुम्ही सोडू शकता? लक्षात येतंय का तुमच्या? दोन्ही गोष्टी करायच्या असतात. जिथे गलिच्छता आहे त्याला त्यागून टाका, एका झटक्यात, विलंब न करता. आयुष्य खूप छोटं आहे. कधीपर्यंत असं वागत राहाल? सोडून द्या. पण जिथे हिरा आहे त्याची किंमत देखील करा. दोन्हीही काम करायचे असतात. कळतंय मी काय म्हणतोय? मोठं नाही तर एक त्रासद प्रसंग घडेल. ट्रॅजेडी. माहितीये का कसं? आपल्या दलित बांधवांना पहिलं तर जे उच्चतम तत्वज्ञान होतं ते वाचू दिलं गेलं नाही. नाही वाचू दिलं गेलं. आणि आज जेव्हा त्यांच्याकडे सगळे अधिकार आहेत तर ते स्वतः म्हणतात की आम्ही नाही वाचणार. म्हणजे दोन्ही परिस्थितीत ते बिचारे तर वंचितच राहिले ना. पहिलं वाचू दिलं गेलं नाही आणि आज वाचू शकतायत तर म्हणतायत की आम्ही नाही वाचणार. वाचण्यात काय समस्या आहे? मानू नका, पण वाचा तरी. वाचा तरी. आणि बाबासाहेबांची यात चूक काढण्याची काहीच गरज नाहीये. त्यांच्या काळात जाऊन बघा, भारत कसा होता आणि भारतामध्येच हिंदू लोक आपल्याच बांधवांसोबत कसं वागत होते ती वागणूकही बघा. त्याच्यानंतर मग तुम्हाला एका उच्च कोटीच्या विद्वान समाजसुधारकाचा आक्रोश समजू लागेल. मृत्यूच्या 3 महिन्यांपर्यंत ते प्रयत्न करत राहिले की सुधरतील, सुधरतील, हा धर्म सुधरेल, सुधरेल, सुधरेल. नाही ऐकलं लोकांनी त्यांचं. आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की अंत निकट आहे, तेव्हा म्हणाले, या तुम्हाला मी त्यांचे जे सगळे दलित अनुयायी होते त्यांना, तुम्हा सगळ्यांना जर मी या स्थितीत सोडून निघून गेलो तर ही जी वर्णव्यवस्था आहे ती तुमचं शोषण करतच राहील. त्याग करा. वर्णव्यवस्थेचा त्याग करा. वर्णव्यवस्था तरी कोणती वेदांत संमत आहे. वर्ण व्यवस्था नव्हे तर पूर्ण जी वर्णाश्रम व्यवस्था आहे ती वेदांत संमत नाहीये. वेदांत म्हणतो की तुम्ही देहच नाही आहात आणि जेव्हा तुम्ही देहच नाही आहात
तर वय कुठून आलं आणि वयोमानाशिवाय आश्रम चालू शकत नाही. आणि जर तुम्ही देहच नसाल तर तुमचा वर्ण तरी कोणता? देहाशिवाय वर्ण चालूच शकत नाही. विषय संपला. दोन्ही समाप्त. वेदांत तुम्हाला केवळ चेतना मात्र म्हणून बघतो, ज्याचं लक्ष आहे स्वतःचंच विगलन, आपलीच समाप्ती, मुक्ती, शून्यता. आणि इथे वेदांत आणि बौद्ध तत्वज्ञान अगदी एकसारखे होतात. समाप्त व्हा, मुक्त व्हा, शिल्लक राहता कामा नये, रिक्त व्हा. वास्तवात जातीवाद नष्ट करण्यासाठी वेदांतापेक्षा चांगली पद्धत दुसरी कोणतीच नाहीये. वैदिक धर्म आहे ना आपला, तर वेदांत आपलं तत्वज्ञान आहे. आणि जो खरोखरच वैदिक झाला तो आता जातीवादी राहूच शकत नाही. तो हसेल जातींसारख्या गोष्टींवर. म्हणेल काय मूर्खता आहे जातीवाद. आपण काय गात असतो? जात आपली आत्मा, पुढे गोत्र आपला ब्रह्म, पुढे सत्य आपलं बाप आहे आणि मुक्ती आपला धर्म आहे. जात आपली आत्मा, गोत्र आपला ब्रह्म, सत्य आपला बाप आहे आणि मुक्ती आपला धर्म. हे आहे वेदांत. पण आपला समाज वेदांतला स्वीकारायला तयारच नाहीये. आजही हिंदू लोक आपल्या धर्मात न जाणो कोणकोणत्या गोष्टी पकडून बसलेले आहेत. परिणाम हाच होईल की ज्याही लोकांना मग सन्मानजनक जीवन जगायचंय ते मग हिंदू धर्म सोडतीलच ना. बाबासाहेबांनी सोडला, न जाणो आणखी किती सोडतील. आणि तुम्ही त्यांना दोष नाही देऊ शकत, कारण मनुष्याची प्रतिष्ठा आणि स्वतंत्रता खूप मोठी गोष्ट आहे. कसे काय राहतील ते अशा लोकांसोबत जे त्यांना बरोबरीचं देखील नाही मानत, जे त्यांना हीन आणि तुच्छ मानतात, त्यांच्यासोबत कसं राहणार? आणि एवढंच नाही की लोक जातीच्या आधारावरच सोडतील, बुद्धीच्या आधारावर देखील सोडतील. ज्या कोणाचीही बुद्धी, मेधा, विचारणा, प्रज्ञा थोडी सशक्त व्हायला लागेल, तो म्हणेल की मी अशा धर्मामध्ये नाही राहू शकत, ज्यात एवढे अंधविश्वास, इतक्या कुरीती आहेत. आणि कुरीतींमधली मोठी कुरीत जातीवाद आहे. तो म्हणेल मी सोडून टाकेन. सनातन धर्माला जर वाचवायचं असेल तर त्याच्या केंद्रस्थानी वेदांताला पुन्हा स्थापित करावं लागेल. दुसरा काही उपाय नाहीये. आपण ऋषींना कधीच आदर सन्मान दिला नाहीये, पण आता द्यावा लागेल. आणि आपल्याला त्या प्रत्येक निरुपयोगी पुस्तकाला, ग्रंथ किंवा शास्त्र बोलणं बंद करावं लागेल. धर्म असतो मुक्तीसाठी. धर्माचा एकमात्र उद्देश मुक्ती आहे. कोणाची मुक्ती? अहंकाराची. तर फक्त तेच पुस्तक शास्त्र म्हणवण्यायोग्य आहे ज्यात अहमच्या मुक्तीबद्दल लिहिलेलं आहे. ज्यात इकडतिकडच्या 50 गोष्टींबद्दल लिहिलेलं आहे त्या पुस्तकाला शास्त्र म्हणण्यास नकार द्यावा लागेल. धर्माचं क्षेत्र आपल्या मनोरंजनासाठी नाहीये. धर्माचं क्षेत्र आपल्या मुक्तीसाठी आहे. ज्या पुस्तकाने मुक्तीमध्ये सहायता मिळेल तिलाच फक्त मानू. बाकी सगळी तर जुन्या संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवा. जर हिंदू धर्माला वाचवू इच्छिता तर हाच मार्ग आहे. आणि तो वाचवण्यायोग्य आहे. तिथे तत्वज्ञानाच्या स्तरावर काही अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याकरिता हिरे मोती आहेत. त्यांना वाचवा. हिऱ्याच्या वर 10, 20, 50 टन कचरा जर टाकाल तर तेच होईल जे होत आहे. कचऱ्यासोबतच हिरा सुद्धा गमावून बसाल. कबीर साहेब गातात ना, मोरा हिरा हिराय गयो कचरे में. हा, ते सनातन धर्माबद्दलच बोलतायत. मोरा हिरा हिराय गयो कचरे में. आपण कचऱ्याची पूजा करतोय आणि हिऱ्याबद्दल काहीच माहित नाहीये. आणि हिऱ्याबद्दल बोलायला जाल तर हे जेवढे कचरावादी आहेत ते एकदम रागाला येतील.
म्हणून तर दिवस रात्र मला धमक्या येतात की तुम्ही आमचा कचरा का हटवताय. मी तुमचा कचरा तर दूर करतोय, ते तुम्हाला दिसलं. तुमच्यापर्यंत हिरा घेऊन येतोय हे दिसत नाहीये का? त्या हिऱ्याची तुम्हाला काहीच किंमत नाहीये. आणि जोपर्यंत हा कचरा हटवत नाही ना, तोपर्यंत तर पुन्हा सांगतोय, असं नाहीये की फक्त दलितांवरच अन्याय होत राहील. बाबासाहेब आंबेडकरांचं नातं केवळ एका विशिष्ट समुदायासोबत जोडून बघता कामा नये. 50% तर फक्त महिलाच आहेत भारतात. तर विमेन्स इमॅन्सिपेशन या क्षेत्रामध्ये देखील त्यांचं नाव खूप पुढे ठेवलं पाहिजे. कारण की शोषण जेव्हा होतं ना बेटा, तेव्हा सगळ्यांचं होतं. एक माणूस जेव्हा तो शोषक होतो ना, तेव्हा तो कोणालाच नाही सोडत. प्रकृती, पर्यावरण, स्त्री, पुरुष, लहान, वृद्ध ह्या सगळ्यांना त्याला भोगायचं आहे आणि सगळ्यांकडून त्याला स्वार्थ काढायचा आहे. याच पद्धतीने जेव्हा कोणी येतो ना शोषणाच्या विरुद्ध विद्रोह करण्यासाठी, तर तो फक्त एकाला नाही वाचवत, तो सगळ्यांना वाचवतो. हे म्हणणं चुकीचं ठरेल की बाबासाहेबांनी फक्त दलितांनाच वाचवलं. त्यांनी पूर्ण भारताला वाचवलंय. जसं शोषण करणारा सगळ्यांचंच शोषण करतो, तसं जो वाचवणार असतो तोही मग सगळ्यांनाच वाचवतो. पण तुम्ही कधीपर्यंत वाट बघत बसाल की कोणी येईल आणि वाचवेल? तुम्ही कधीपर्यंत कचराच खात राहणार आहात? कधीपर्यंत तुम्ही दुसऱ्यांनी दाखवलेल्या प्रकाशावर चालणार आहात? अद्भुत प्रकाश देणारा मौल्यवान हिरा आहे वेदांत. आणि हेच तुमच्या धर्माचं मूळ आहे, स्रोत आहे आणि केंद्र आहे. आणि हे अगदी सरळ साधं आहे. अतिसंक्षिप्त आहेत उपनिषद. लक्षात येतंय का तुमच्या? तुमचा प्रश्न ऐकून असं वाटत होतं की जसं तुम्ही म्हणताय की आपले दलित बंधू आता वेदांत नाही वाचत. बरं हे सांगा की जे दलित नाहीयेत ते किती वाचतात? ते किती वाचतायत? हिऱ्याची किंमत तर कोणालाच नाहीये ना. कोण वाचतंय? धर्म काय आहे? आमच्या मते केवळ स्वार्थ आणि मनोरंजनाचा अड्डा. कामनापूर्तीसाठी जातो आपण धर्माकडे आणि गोंधळ घालण्यासाठी जातो. सर, ज्या पद्धतीने आजकाल मी पण बघितलं की खूप साऱ्या लोकांच्या, दलितांच्या मनात सुद्धा हे आहे, की आम्हाला वेदांत वगैरे याच्याशी संबंध ठेवायचा नाहीये. कारण कुठे ना कुठे शोषणाची तत्त्व इथे सुद्धा असतील. आणि त्याच प्रकारे दुसरीकडे अशी भरपूर लोकं आहेत, जी जातीवादाला सुद्धा रिवाईव्ह करतात. ते त्याला नवीन-नवीन नावं देण्याचा प्रयत्न करतात. आणि रादर या गोष्टीला ठरवण्याचा अट्टाहास करत असतात, की पहिली जी व्यवस्था होती त्यात काही ना काही लॉजिक होतं. अशा काय पद्धतीने. लॉजिक होतं? ते आपल्या पद्धतीने असं म्हणत असतात, की नाही, हे बघा, सगळ्यांचं काम करायचं काही ॲक्युमेन असतं ना. सगळ्यांची काम करायची एक पद्धत असते. तर त्याच्याच हिशोबाने लोकांनी काम करावं. हा तर माणसाचं काम करायचं ॲक्युमेन असतं तर त्यानुसार त्याला काम द्या ना. माझं ॲक्युमेन किती आहे हे माझ्या वडिलांवरून कसं काय ठरणार? आणि माझं ॲक्युमेन कसं आहे ही गोष्ट माझ्या मुलात किंवा मुलीमध्ये कशी काय येईल? हा तर वंशवाद आहे. हे रेसिझम आहे. आणि जे लोक असलं काही बरळतायत ते काही अडाणी आहेत का? त्यांना माहीत नाहीये का की दोन माणसांच्या डीएनए मध्ये इतकं सुद्धा अंतर नसतं. आणि जर जातीचं अंतर असेल तर मग मी बऱ्याचदा विचारलंही आहे की जेव्हा रक्त घेता तेव्हा जात बघून का नाही घेत? आणि मग जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा तर हाय हाय करत जाता की मला प्लेटलेट द्या, प्लेटलेट द्या. तर तेथेही म्हणत जा की मला जात असलेली प्लेटलेट हवी आहे. बाबा, जिथे स्पिशीजमध्ये अंतर असतं थोडं सुद्धा, तिथे एका स्पिशीजचं रक्त तुम्ही दुसऱ्याला नाही चढवू शकत. माणसामाणसांमध्येच फरक असता तर एका माणसाचं रक्त दुसऱ्याला चाललंच नसतं. एक माणूस, त्याचं हृदय, त्याची किडनी आणि आतले सगळे अवयव किंवा डोळे दुसऱ्या माणसाचे लावता आले नसते. कुठे ना कुठे हीच गोष्ट आहे की माझं रक्त आणि तुझं रक्त वेगळं आहे. जाऊन एकदा वैज्ञानिकांना विचारा की खरोखरच रक्त वेगळं आहे का?
नाहीये बाबा वेगळं. कसं काय हे योग्य ठरवण्याचा प्रयत्न होतोय. हा मीही पाहिलंय की हे जे पूर्ण कास्टिझम आहे त्याला रिवाईव्ह करण्याची अगदी लपून छपून पण एक मजबूत असा प्रयत्न होत आहे मागच्या 1-2 दशकांपासून. कसं काय कराल? कोणत्या आधारावर कराल? आणि काय बोलून कराल? पण आता तुम्ही जे तर्क दिले ते वैज्ञानिक तर्क होते. पण जो सामान्य माणूस आहे, जो WhatsApp युनिव्हर्सिटीच्या नुसार चालतो, त्याला ना विज्ञान माहिती आहे ना वेदांत. तर त्याच्यासोबत होतं असं की मेसेजेस बनवले जातात, की त्याच्यात ते एक वेगळं सुडो सायन्स चालवतात, की नाही आमचे जे पहिले ऋषीमुनी होते मी त्यांना जो हे तर्क माहिती होतं. दिलाय तो समजून घेण्यासाठी कितपत ऐकू हवा. जर तुम्हाला रक्त चढवलं नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या कोणाला तरी चढवलं असेल तर ते जात बघून केलं होतं का? तर दोन्ही रक्तांमध्ये काय फरक आहे सांगा ना. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. हुशार सगळेच आहेत. आजच्या समाजात जो सामान्य व्यवहार असतो त्यात कोण कोणाची जात विचारतो सांगा मला. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसला आहात, जो वेटर तुम्हाला सर्व्ह करतोय त्याला तुम्ही जात विचारता का? तिथे मात्र अगदी हां, वाह, वाह, मस्त, छान वाटतंय, हां, हे टाका, ते टाका, त्यांना हे सर्व्ह करा. बेबी डू यू लाइक द म्युझिक? तिथेही विचारत जा ना, बेबी डू यू लाइक द जात? तेव्हा तर असं म्हणत असता की वाह, वाह, छान आहे सगळंच, अँबियन्स चांगला आहे, सुगंधही मस्त येतोय, जेवणही खूप छान आहे. जाऊन विचारा ना की शेफची जात कोणती आहे? जाऊन विचारा. तर जिथे आपला दररोजचा व्यवहार आहे आणि सुविधा आहे आणि आपला स्वार्थ आहे, तिथे कोणीच जात विचारत नाही. डॉक्टरची जात सुद्धा विचारता का? विचारता? त्यांच्या मागे पळत राहाल आणि जेव्हा मरत असता तेव्हा कोणीच जात विचारत नाही, कारण तुम्ही बेशुद्ध असता. जर कोणी येऊन तुम्हाला ठोकलं गाडीने वगैरे, लोक तुम्हाला उचलून घेऊन जातील. आता तिथे इमर्जन्सीमध्ये जो डॉक्टर असेल त्याची जात विचाराल का? पण तुमचा जीव तर तोच वाचवणार आहे. तर जात विचारणं तसंही फार कमी झालंय. ट्रेनमध्ये, फ्लाईटमध्ये तुमच्या शेजारी कोण बसलाय त्याची जात विचारता? एअर होस्टेसची आतापर्यंत जात कोणी विचारली आहे का सांगा? की विचारली आहे? आणि हे पण नाही करत की जात माहीत नाही आहे तर अनटचेबिलिटी आहे भाई म्हणून स्पर्श होऊ देणार नाही. एक जागा आहे अजूनही जिथे येऊन जातीचा मुद्दा येतो, ते म्हणजे वैवाहिक संबंध. नाहीतर जात तर तशीही ह्या आधुनिक समाजामध्ये मागे पडत आहे. आणि मन जसं जसं आणखीन उदार होत जाईल, लोकांच्या आयुष्यातून जसजसं बंधन आणि ओझं कमी होत जाईल, तसं तसं वैवाहिक व्यवस्थेत सुद्धा जातीचं महत्त्व कमी होत जाईल. जे लोक प्रयत्न करत आहेत हे सगळं परत आणण्याचा, मला खेद होतोय त्यांना हे सूचित करताना की भाऊ तुम्ही यात सफल नाही होऊ शकत. असं नाहीये की तुम्हाला केवळ अध्यात्मच हरवेल. तुम्हाला विज्ञान हरवेल आणि तुम्हाला आधुनिकता हरवेल. तुम्ही जे करू पाहताय ते आजपासून कदाचित 200 वर्षापूर्वी संभव असेल. आज संभव नाहीये. प्रयत्न करायचा असेल तर करून बघा. इथे इतके लोक आपले भाऊ बंधू बसलेत. प्रयत्न करून सांगा की तुम्हाला किती लोकांची जात माहितीये? किती जणांची माहितीये? ज्यांच्या आडनावातून उडी मारून जात बाहेर येते, त्यांची जात तर तशीच कळून येते. नाहीतर अर्ध्यापेक्षा जास्त लोकांची तर आडनावातूनही माहीत पडत नाही. आणि ज्यांची पडते त्यांचं आडनाव तर कोणाच्या लक्षातही राहत नाही. कोणी का लक्षात ठेवेल? जात तर तशीही विरळ होत चालली आहे. तिथेच उरली आहे, फक्त वैवाहिक व्यवस्थेमध्येच उरली आहे. खेड्यांमध्ये आहे, अन्य अनेक ठिकाणी आहे, मला माहिती आहे. पण आता कमी होत चालली आहे. सर, जातीवादाचं अधिकतर प्रेशर महिलांवर असतं. जेव्हा महिला इंटरकास्ट करतात, तेव्हा तिला कॅरेक्टरलेस म्हणजे तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न उचलले जातात. आणि मुलगा जो असतो त्याचं चालून जातं. अधिकतर केसेसमध्ये महिलांवर प्रेशर त्याग खूप करा. असतं. या कॅरेक्टरचा त्याग करा. खूप मोठं स्वातंत्र्य आहे ही जी चरित्र नावाची गोष्ट आहे तिला त्यागणं. माझं आचरण माझ्या बोधातून येईल. समाजाच्या परंपरा रीतिरिवाजांमधून नाही येणार. चरित्र, आचरण, चर. चर म्हणजे मी कसा चालत आहे. त्यातूनच चरित्र आणि आचरण दोन्हीही येतात. हां, मी कसं चालत आहे म्हणजे मी कसे कर्म करतोय ही गोष्ट माझ्या आत्म्यातून येईल. समाजाच्या आदेशांवरून नाही येणार.
कृष्णामधून येईल, गीतामधून येईल, वेदांतमधून येईल, सत्यामधून येईल. इथून येईल माझं आचरण. समाजाने जे डूज आणि डोंट्स दिले आहेत की असं वागा, असं वागू नका, त्यानुसार नाही चालायचंय आपण. धार्मिक मनुष्य आहोत. गीतेचं ऐकतो, वेदांतचं ऐकतो. जो समाजाचा ऐकेल तो अधार्मिक, नास्तिक. नास्तिक थोडीच आहोत. समाजाचं ऐकायचं की गीतेचं ऐकायचं? हा मग झालं. धार्मिक आहोत, गीतेचं ऐकतो. जो गीता सोडून समाजाचं ऐकतो तो अधार्मिक, नास्तिक, शी. तुमचं आचरण तुमच्या खिशात ठेवा. ठीक आहे ना?